श्रीराम समर्थ. मित्रांनो, आज एका वेगळ्या विषयावरती आज चर्चा करणार आहे. ज्या वेळेला मी वास्तुपरीक्षणासाठी जातो किंवा ज्या वेळेला काही जातक आमच्याकडे येतात, कुंडली संबंधी मार्गदर्शन असतं, त्यावेळेला त्या कुंडलीमध्ये आपल्या घरातील वास्तुदोष हा दिसत असतो. वास्तुदोष जेव्हा आम्ही सांगतो जातकांना की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, काही जातकांचं असं म्हणणं असतं की आम्ही त्या घरामध्ये भाड्याने राहतो किंवा रेंटवर राहतो, मग त्या रेंटच्या भाड्याच्या त्या घराचा आम्हाला काही त्रास होऊ शकतो का? तर मित्रांनो, मी एक उदाहरण देतो. ज्या वेळेला आपण गाडीने प्रवास करत होतो, समजा स्वतःच्या गाडीने आपण प्रवास करतो, एखादा अपघात झाला पुढे, तर त्या अपघातामध्ये आपल्यालाच लागणार. तसंच एखाद्या रेंटच्या किंवा भाड्याच्या गाडीने आपण प्रवास करत असतो, त्यावेळेला जरी अपघात झाला तरी ते आपल्यालाच लागणार, त्यात मालकाचा संबंध नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांचं असंही म्हणणं असतं की आम्ही गेली अनेक वर्ष त्या घरात राहतोय, पूर्वी तर सर्व चांगलं होतं पण आता त्याचा त्रास व्हायला लागला. माझे वडील राहत होते, माझे आजोबा राहत होते, त्यांना त्रास होत नव्हता, मग आम्हाला त्रास होण्याचं कारण काय? मित्रांनो, सांगण्याचा उद्देश प्रत्येकाचं प्रारब्ध आणि प्रत्येकाची ग्रहदशाही वेगवेगळी असते, त्यानुसार आपल्याला चांगली वाईट फळं मिळत असतात. कदाचित त्यांचं प्रारब्ध चांगलं असू शकतं, त्यांचं जी ग्रहदशा आहे ती उत्तम असू शकते, पण आपली ग्रहदशा काही वेळेला अशुभ स्थानाची असते, आपली प्रारब्ध कुठेतरी कमी पडत असतं, त्यावेळेला आपल्याला त्याचा त्रास होत असतो. त्याशिवाय जमिनीखालून जाणारी जे जिओपॅथिक प्लेस आहेत, काही वेळेला आता सगळीकडे मेट्रोचे खोदकाम चालू आहे, नवीन नवीन बिल्डिंगची खोदकामं चालू आहेत, वेगवेगळे मोबाईलचे टॉवर आलेले आहेत, त्याचा परिणाम या जिओपॅथिक प्लेसवर होत असतो. त्या जिओपॅथिक प्लेस कालांतराने स्प्रेड किंवा हल्ल्या जातात, आणि ज्या वेळेला त्या हलतात की एखाद्या समजा बाजूच्या घरात आहे, एखाद्या त्याचा सेंटर जेव्हा आपल्या घरामध्ये येतो व्हायब्रेशन आहे, तेव्हा मात्र त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो, आणि कॅन्सरसारख्या आजारालाही जिओपॅथिक प्लेस कारणीभूत ठरतात. त्यामुळे भले आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असू, रेंटच्या घरामध्ये राहत असू, ती वास्तू लहान असू दे, मोठी असू दे, ती स्वतःची असू दे किंवा रेंटची असू दे, ती वास्तू आपल्या लाईफवरती परिणामच करत असते. धन्यवाद.